विक्रुलेंट टीमचा 12th मॅन आमच्यासोबत जोडला गेल्यात. तर आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली टीमचा 12th मॅन आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये या. चला आता केतनची टीम फक्त एकच प्रार्थना करेल की या मॅचमध्ये हाय स्कोर बनू नये, 61 पेक्षा जास्त धावा होऊ नये. जर तसं झालं तर जिंकणारा संघ जाईल या स्पर्धेच्या फायनलमध्ये, आणि जर हाय स्कोर नाही बनला तर मात्र बाय डिफॉल्ट केतन म्हात्रे यांची जितुरीची निलेश 11 टीम जाईल या स्पर्धेच्या फायनलमध्ये. मॅचला सुरुवात, गेम ऑन. पहिला बॉल. या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वात वेगवान गोलंदाज विश्वजीत ठाकूर मोठ्या. पहिलाच बॉल चॉप करण्याचा प्रयत्न, पॉईंटमध्ये फिल्डर आहे, फंबलिंग पाहायला मिळाली. त्या ठिकाणी प्रसन्न पाटील पाहायला मिळाला. एक सिंगल धावेतून मात्र मिळेल. तर सामन्याला सुरुवात झाली आहे एका सिंगल धावेने. शशिकांत कदम, मंगेश वैती ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे राजमुद्रा विक्रोलियस, दुसरीकडे आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. दोन्ही टीम तयार आहेत. ओ, पायावरचा बॉल आतमध्ये आणलाय. विश्वजीत ठाकूर वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करणं पसंत करतो. महाराष्ट्र प्रीमियर लीगसाठी खरं तर निवड होणं ते त्याची गरज, आणि त्या निमित्ताने झालेल्या टेस्टमध्ये सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ओळख आपण पाहिली होती. आणि याही वेळेस या रबर बॉलमध्ये सर्वात वेगाने बॉल फेकण्याची किमया त्याने मात्र केली आहे. विश्वजीत ठाकूर यासाठी ओळखला जातो. भरपूर असे गोलंदाज आहेत या रबर बॉल आणि टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. यावेळेस उडवलाय बॉल. बॉल थांबणार नाही. बॉल चाललाय हवाई सफर करायला. सांगतोय विश्वजीतला टाटा बाय बाय, षटकार. फटका होता, अफलातून फटका होता. यावेळेस पहा, वेगवान भन्नाट वेग. सुपर टप्पा पडल्यानंतर बॉल स्किट होऊन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. जबरदस्त गोलंदाजी. आज खरं तर पाऊस नाही आहे, परंतु संध्याकाळच्या वेळेस पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बॅडलाईटला सामोरं जावं लागू नये आमची सर्वांची एवढीच इच्छा आहे. त्यामुळे सामने लवकरात लवकर पूर्ण व्हावे. हे पहा, आणखीन एक वेगवान बॉल बॅटच्या समोरून बॉलला उडवलंय. विकेट कीपर राकेश प्रभू याच्या हातामध्ये. हाही खेळाडू या स्पर्धेमध्ये भरपूर चांगलं प्रदर्शन देत असतो दरवर्षी, आणि आज मात्र विश्वजीत ठाकूर आपल्या वेगाने, हे पहा, पावसाची शक्यता वर्तवली आणि पावसाचं वरून राजाचं आगमन मैदानामध्ये. आणखीन एक वेगवान बॉल ऑन साईडला ट्रान्सफर करत असताना वेट ट्रान्सफर. तिथे विशाल शाह बॉलवरती आला. एक रन पूर्ण केले. दुसरीचा कॉल, रन आऊट होऊ शकतो, परंतु बॉल हातात सापडला नाही. त्यामुळेच की काय 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये विश्वजीत बॉलिंग करत असताना धावा त्याने खर्च केल्या. 9 विकेट मिळालेली नाही आहे, तरी देखील आपण म्हणू शकतो एक सेफ ओव्हर सध्या रबर बॉल क्रिकेटसाठी आपण म्हणता येईल. पावसाचं वरुण राजाचं आगमन इथे मात्र झालेलं आहे, परंतु वरुण राजाचं आगमन झाल्यानंतर प्रेक्षक सरळ स्टेजकडे वळतात, परंतु स्टेजकडे वळत असताना कॅमेऱ्याच्या अँगलमध्ये येऊ नका. सर्वांना आम्ही विनंती करतोय, कॅमेऱ्याच्या मध्ये कोणीच येऊ नका. स्टेजवरच्या कॅमेऱ्यासमोर कोणी येऊ नका. आपण जिथे आहात तिथंच बसा. भिजलात तरी चालेल, पावसाचे दिवस आहेत, तो येणारच आहे. बॉलर तयार आहे बॉलिंग ट्रॅकवरती. सुलतान खान, खानो के खान सुलतान खान गोलंदाजी ट्रॅकवरती येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे.
वेगवान गोलंदाजीसाठी हाही बॉलर ओळखला जातो उल्हासनगर विभागातील हा खेळाडू. परंतु आज या खेळाडूने कालचा दिवस गाजवला. कालच्या दिवसामध्ये ग्रामीण क्रिकेटमध्ये तो आयकॉन होता. गोठिवली बोनकोडे टीमसोबत तो खेळत होता. त्यानेच गोलंदाजी चांगली केली आणि आज मात्र पहिल्या मॅचमध्ये देखील थोडंसं महागडा ठरला होता, परंतु चांगली बॉलिंग त्याने देखील केली आहे. प्रभावित केले त्याने सर्वांना. परंतु आता या बरसणाऱ्या पावसामध्ये कशा पद्धतीने बॅटिंग होईल. मी तर म्हणेन या मैदानावरती पाऊस पडणं म्हणजे बॅट्समनसाठी शुभसंकेत मानले जातात आणि ही शुभसंकेताची बाब जी आहे ती मात्र उचलून धरावी लागेल. कारण गोलंदाजांना बॉल ग्रीप करताना भरपूर अडचणींना सामोरं जावं लागतं आणि फलंदाजांना याचा फायदा मिळतो. जेवढ्या वेगाने बॉल टाकला जाईल तेवढ्या वेगाने बॉलला मैदानाच्या बाहेर देखील पाठवलं जाईल. जर एखादा बॉल नीट कनेक्ट झाला तर. सुलतान तयार. पहिला बॉल समोर असणाऱ्या मंगेश वैती ऑन साईडला उडवलाय बॉल मिड विकेटच्या वरून सीमा पार. हा आलाय षटकार. षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्येला गती मिळाली. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एकही गडी अद्याप तरी बाद झालेला नाही आहे. विक्रोळी गेल्या वर्षी मला वाटतं स्पर्धेत पहिल्याच फेरीत बाहेर झाले होते, परंतु यावर्षी ते अगदी पुढं आलेले आहेत जबरदस्त कामगिरीच्या बळावरती. पहिल्या सामन्यामध्ये एकतर्फी विजय त्यांनी मिळवला होता. ग्लोरियस नवी मुंबई टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना फक्त 30 धावा त्यांनी खर्च केल्या पहिल्यांदा बॉलिंग करत असताना आणि केवळ 1.5 ते 2 ओव्हरमध्ये सामना संपविला तो राजमुद्रा विक्रोळियन्स टीमने. आणखीन एक चांगला बॉल इथे पहा. अपील झाली आहे. येस पंचांनी होकार दर्शविला आहे. पंचांची बोट आकाशाकडे. मंगेश वैती माहुल गावचा सितारा परतलाय माघारी. पहिला धक्का बॅटिंग करत असताना राजमुद्रा विक्रोळियन्स टीमला. पंधरावर पहिली विकेट इथे जाताना आपल्याला पाहायला मिळाली. मंगेश वैती बाद झाला. कशा पद्धतीने नेमका बाद झाला हे मात्र नक्की आपल्याला पाहायला. आकाश शिंदारिया मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठं नाव आहे हे देखील. शशिकांत कदमच्या सोबत खेळावा लागेल त्याला आणि शशिकांतच्या बॅटिंगचा सध्या तरी विचार केला तर 5 बॉलमध्ये 8 धावा त्याने उभ्या केल्यात. एक षटकार त्याच्या बॅटमधून निघाला आणि खरोखर कौतुक करावं लागेल की तो उभा राहिला आहे. उभं राहणं फार गरजेचं आहे. 4 ओव्हरपर्यंत उभा राहतोय तर मात्र धावा पुढे जातील भरपूर. यावेळेस बॅट खालचा हा बॉल होता परंतु समजून येत नाही आहे. ज्या अँगलने बॉल यायला हवा त्या अँगलने बॉल येत नाही आहे. खरं तर प्रयत्न केले जातात. पहिलाच बॉल होता, फेस केला, बॉलची ओळख पटवून घेतली आणि त्यानंतर मात्र आता डॉट बॉल नंतर सुरुवात. आकाश यावेळेस पहा बॉलला चॉप केले, कव्हर्समध्ये ढकलून दिले बॉलला. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय दन 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 करीत सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. घेऊ
आकाशच्या बॅटमधून चौकार आलाय. ऑप्शनच्या जास्त बाहेर सुलतान लाईन मिस करून चाललाय. लेंथ अगदी योग्य आहे परंतु लाईन मिस करून चाललाय. ऑप्शनपासून जास्त बाहेर निघाला बॉल आणि त्यामुळेच की काय या ठिकाणी हा वाईट बॉल मिळेल. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड होते. 20 धावा आतापर्यंत बनल्या स्कोर कार्डवरती 1 विकेटच्या मोबदल्यात. 12चं सध्या करंट रन रेट आहे परंतु या रन रेटला तुम्ही मेंटेन नाही करू शकत. यापेक्षा पुढं जावं लागेल. ओ यावेळेस पुन्हा एकदा टॅप केले बॉलला ऑफ साईडमध्ये एक्स्ट्रा कव्हरकडे बॉल चालला. 1 रन पूर्ण. दुसऱ्यांचा कॉल. शशिकांतने रिस्क घेतली आणि त्या रिस्कला आता मात्र फिक्स केलं आहे. सेट केले एका जागेवरती. आणि हेच एक क्रिकेट जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये रिस्क घेत नाही तोपर्यंत त्याचं महत्त्व तुम्हाला कळणार नाही. त्यातून मिळणारे बेनिफिट तुम्हाला कळणार नाही. इथे एका धावेचा बेनिफिट मिळाला कारण पहिली धाव वेगाने घेतली, दुसरी धाव ॲटोमॅटिक मिळाली. हो यावेळेस पहा आणखीन एकदा वेगवान बॉल परंतु राकेश प्रभूचं मी कौतुक करेन. विकेटच्या मागे राहून एकही बॉल तो सोडत नाही आहे. मग बॉल कितीही दूर जाऊ द्या त्या बॉलचा पुरेपूर गॅदरिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या ओव्हरमधील दुसरा वाईट बॉल हाताळत असताना आपण पाहतोय सुलतान खान 14 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. हाही बॉल टाप केला. ऑन साईडला लॉंग ऑनकडे बॉल चाललाय. मिड ऑनला क्लिअर करत फिल्डर त्या ठिकाणी पोहोचेल. चुकीचा निर्णय होता असं मला वाटतंय. आकाश चिंदारी याला परतावा लागेल माघारी. हा दुसरा धक्का. शशिकांत कदमचा निर्णय योग्य होता की अयोग्य हे माहीत नाही परंतु निर्णय काही प्रमाणात चुकला. कॉल न देता धावणं हे मात्र अंगाशी आलं एवढंच म्हणू शकतो. दुसरा धक्का 24 या धावसंख्येवरती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. या मागील जी मॅच झाली होती खरं तर VK प्रतिष्ठान या संघाची विक्रांत केडे प्रतिष्ठान संघाची NSP ब्रह्मा बॉईज सोबत खेळत असताना 81 धावांची खेळी खेळणारा नाना प्रथमेश पवार यांच्यासाठी प्रथमेश दादा पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राईज त्यांना डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. प्रथमेशजी पवार आपण कुठे असाल तर आपण स्टेजवरती या आणि आपलं 1000 रुपयांचं कॅश प्राईज घेऊन जा. हे पहा रनआउट आपल्याला पाहायला मिळते आपल्या स्क्रीनवरती. क्लिअर आउट आणि राकेशच्या या विकेट किपिंगला 10 आउट ऑफ 10 मार्क्स. कारण 100% कमिटमेंट 100% डेडिकेशन त्याच्या टीमप्रती असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि क्षेत्ररक्षणाचा डिपार्टमेंट जो आहे ना तो राकेशकडे जर कोणी दिला ना तर मग मात्र क्षेत्ररक्षणाचा दर्जा जो आहे तो आपल्याला नंबर 1 क्वालिटीचा पाहायला मिळतो. चला प्रॅक्टिस थांबवा. मॅच चालू करा. राकेश भाऊ चला प्लीज थोडंसं लवकर आपल्याला घ्यायचं आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये कालच्या दिवसातील 50 किंग रोहित भालेराव उर्फ किडनी. आरब शेख खेळाडू आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 ओव्हरचा खेळ इथे मात्र संपला. 2 ओव्हरमध्ये धावा खर्च केले एकूण 24. इथे पहा लेफ्ट हँडेड बॅटरसाठी मोठं आव्हान आरब तयार करून देताना आपल्याला पाहायला मिळेल. शशिकांत कदमला उभं ठेवले सध्या. त्यालाही मोठ्या फटक्यांपासून थोडंसं वंचित ठेवले. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नशील राहावं लागेल तरच तुम्हाला या मैदानावरती यश मिळणार. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांसाठी तर मेजवानी आहे कारण लेफ्ट हँडेड बॅटरला 6 भरपूर जवळ आहे. ओ यावेळेस विरुद्ध दिशेने खेळण्याचा प्रयत्न कॅच ड्रॉप त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते. चूक झाली आहे आणि या चुकीला माफी नाही. त्याचबरोबर चुकीचं क्षेत्ररक्षण देखील थ्रो देखील खराब पाहायला मिळाली. अमित पाटील चूक झाली आहे. चूक झाली ही टीमसाठी मोठी चूक आहे कारण कॅच ड्रॉप होणं ते सुद्धा शशिकांत कदम सारख्या फलंदाजाची ही टीमसाठी धोक्याची घंटा आहे. यावेळेस मात्र पहा आदळला बॉल पायावरती परंतु अपील होताना दिसत नाही आहे. नाही माहिती आहे की बॉल अगदी सेफली लँड झाला आहे आणि कशा पद्धतीने बॉल खेळला हे देखील त्याला माहीत आहे. आरब शेख एक चांगल्या गुणवत्तेचा खेळाडू आहे. गुणवान खेळाडू आहे. गोलंदाजी नेहमी चांगली करतो. एका वेगळ्या गोलंदाजीची धार त्याला मात्र मिळाली आणि तो नेहमीच चर्चेत राहिलेला खेळाडू आहे. आज मात्र आदित्यप्रिया लॉजिस्टिक टीममधून तो खेळताना आपल्या
संघासाठी सर्व समर्पण देताना पाहायला मिळतो. तिसऱ्या ओव्हरमध्ये तो आलाय. इथे पहा वाईट बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्रा धाव मिळाली. एक्स्ट्रावरती कंट्रोल ठेवावा लागेल. कशा पद्धतीने बॉल ज्या पद्धतीने रिलीज होत आहेत. रोहित भालेराव या खेळाडूविषयी मात्र बोलायला नक्की आवडेल. 100 स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रोहित भालेराव हा देखील खेळाडू याच नगरसेवक ट्रॉफीपासून लोकांना माहीत झाला आणि 2018ला विक्रांत केने प्रतिष्ठानमधून खेळताना 69 धावांची इनिंग त्याची आजही मेमोरेबल राहिली. इथे पहा चांगलं क्षेत्ररक्षण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत असताना थांबविले. चांगली बॉलिंग सध्या होतीये आरबची. रोहितबद्दल आपण चर्चा करत होतो. रोहितला ही स्पर्धा भरपूर लकी राहिली आहे. पहिले 3 वर्ष विक्रांत केने प्रतिष्ठानमधून रोहित भालेराव खेळत होता. 3ही वर्ष विक्रांत केने प्रतिष्ठान चॅम्पियन राहिली आहे. नगरसेवक चषक 2015-16-17मध्ये 16-17-18मध्ये, कारण 15 साली ही स्पर्धा मिलिटरीच्या ग्राउंडवरती झाली होती आणि या 3ही वर्षाचे चॅम्पियन विके प्रतिष्ठानमध्ये तो खेळत होता. आणि आज मात्र व्यावसायिक संघांमध्ये अनेक संघांमध्ये त्याने जागा बनवली. त्यानंतर मग रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, रतनबुवा स्पर्धा असेल, प्रहार चषक असेल, सुप्रीमो असेल, अनेक स्पर्धा खेळण्याचा योग त्याला मात्र मिळाला. परंतु आज जर काल ग्रामीणच्या गटामधून आयकॉन होता रोहित. आणि खरं तर टीमचं कौतुक करेन मी. रोहितचं अर्धशतक कालचं आपल्याला पाहायला नक्की आवडेल. tenniscricket.inच्या कॅमेऱ्यांमध्ये काल त्याची जी क्षणचित्रे टिपली गेली होती हे पहा स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल. चौकार षटकारांची कशा पद्धतीने आतषबाजी काल केली गेली होती रोहितच्या माध्यमातून. या चौकार षटकारांची पुन्हा एकदा एक छोटीशी हायलाईट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 57 धावांची त्याची इनिंग होती कालच्या दिवसामध्ये. अर्धशतक त्याने ठोकलेलं या ग्रामीणच्या गटातून. 30-50 पुन्हा एकदा आपल्याला tenniscricket.inच्या पटलावरती आज पाहायला मिळते. रोहित भालेराव एक गुणवान खेळाडू आहे, युवा खेळाडू आहे. ॲज अ आयकॉन म्हणून तो काल खेळत होता आणि त्याची ही 50 आपल्याला कालच्या दिवसभरामध्ये पाहायला मिळाली, जी आपल्या आत्ता सध्या स्क्रीनवरती आपण tenniscricket.inच्या माध्यमातून पाहतोय. तब्बल 10 कॅमेरे या स्पर्धेमध्ये वापरले गेलेत. यावेळेस मात्र पाहू शकता आपण ऑप्शनच्या जास्त बाहेर जाणारा बॉल शशिकांतने सोडून दिला. प्रसन्न पाटील आहे गोलंदाजी मार्कवरती. शेवटचं हे षटक हाताळण्यासाठी फक्त 31 धावा झालेल्या आहेत. इथे जर 30 धावा बनल्या तर पुढचा प्रवास ठरवू शकतो आपण. त्यापेक्षा कमी राहिला तर मात्र निश्चितपणाने रिची जितून 11 डोंबिवली टीमसाठी या स्पर्धेतील फायनलचे दरवाजे ॲटोमॅटिक उघडले जातील यात तीळ मात्र शंका नाही. 32 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती आहे. 2 विकेटच्या मोबदल्यात. प्रसन्नचा पुढचा बॉल. आणखीन एक खरा बॉल आहे का हे मात्र पाहायचं आहे. पंच या ठिकाणी आम्हाला कळवत आहेत की नेमकं काय आहे. संभ्रम अजूनही आहे परंतु चेक करू इच्छित आहेत अंपायर. कारण कशा पद्धतीने जर बॉल पिचच्या बाहेर पडला असेल तर कदाचित नो दिला जाईल आणि जर नसेल तर वाईटसाठी मला वाटत नाही की काही शंका आहे. चेक करूया आपण. वाईट बॉल आहे.
प्रसन्न पाटील या ठिकाणी मात्र गोलंदाजी ट्रॅकवर थोडीशी चुकी करतोय, लाईन थोडीशी बिघडलेली पाहायला मिळते. सलगचा तिसरा वाईट बॉल आहे प्रसन्नचा या ओव्हरमधील. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, बॉलर फिल्डर वेगाने बॉलवरती येतोय पण ती बद्रिके तोपर्यंत चांगली थ्रो झाली आहे. लोधिवली खालापूर विभागातील हा खेळाडू क्षेत्ररक्षक म्हणून एक चांगली भूमिका त्याने मात्र निभावली या बॉलवरती. एक सिंगल धाव रोहितसाठी इथे स्ट्राईक बनली आहे. रोहित एक जबरदस्त खेळाडू आहे, अजूनही त्याच्याकडे 5 बॉल आहेत. त्याने 5 बॉलमध्ये खरं तर कालच्या दिवसामध्ये षटकारांची हॅट्रिक केली आहे. तो आज काय कळेल हे मात्र पाहणं गरजेचं आहे. अपील तर होती आहे वाईट बॉलसाठी, परंतु या अपीलमध्ये कोणतंही तथ्य दिसून येत नाही आहे. डॉट बॉल येतो, चांगली बॉलिंग, सुरेख गोलंदाजी प्रसन्नजी पाहायला मिळते. हे पहा ॲक्शन रिप्लेमध्ये काय वळवला आहे बॉल. टप्पा पडल्यानंतर बॅटची एज यावेळेस मात्र घेतली होती. मागे चाललाय बॉल, एक सिंगल रन फक्त मिळेल, त्यापेक्षा जास्त काही नसणार आहे. विकेटच्या मागे खरोखर राकेश प्रभू आणि त्याच्या मागे फाईन लेगकडे आणि थर्डमॅनकडे मित्र म्हणेन दिनू कांबळे आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेमधील पहिली हाफ सेंचुरी ज्याने मात्र बनवली आहे तो खेळाडू दिनू कांबळे हा देखील आपल्याला पाहायला मिळेल. आदित्यप्रिया लॉजिस्टिक या टीमचे पुरस्कर्ते दीपक शेठ चौहान यांनी देखील भरपूर या सर्व खेळाडूंवरती विश्वास दाखविला आणि सातत्याने जिथे जिथे स्पर्धा होतात तिथे ते खेळाडू खेळतात. आदित्यप्रिया लॉजिस्टिकमधून यावेळेस चांगला फटका कव्हरच्या वरून, फिल्डर आहेत परंतु बनतील प्रेक्षक मात्र फिल्डर बनू शकले नाही. 1000 रुपयेचा मोह आज मात्र प्रेक्षकांना मात्र अडवू शकत नाही. 6 धावा इथे मात्र पाहायला मिळते. षटकार खेळाडूंसाठी ते प्राइज नाहीये. पहा 1000 रुपये जे असतील ते खेळाडूंसाठी नाहीये, त्यामुळे खेळाडूंनी जास्त मेहनत घेऊ नका. बॉलर तयार, प्रसन्न पुन्हा एकदा तयार. ओ यावेळेस पुन्हा एकदा ऑफ स्टंप सोडून चाललाय बॉल. वाईट बॉल, खराब, 4था वाईट बॉल आहे या ओव्हरमधील. आता रिदम तुटलाय की काय प्रसन्नचा? पहिल्या मॅचमध्ये तो चांगला बॉलिंग करत होता, एवढे वाईट त्याने खर्च केले नव्हते जेवढे या मॅचमध्ये, आणि ही निर्णायक मॅच आहे सध्या तरी या त्यांच्या टीमसाठी. ऑन साईडला उडवलाय बॉल, स्क्वेअर लेगच्या वरून हवाई हल्ला शशिकांत कदमच्या बॅटमधून येतोय. तडाखा, ब्लास्ट, षटकार. षटकारावर षटकार येत आहेत, एका मागोमाग एक आघात केले जात आहेत. जरी रोहित नसला तरी सुद्धा शशिकांत. अठ्ठेचाळीस झाल्यात, अजून शेवटचा बॉल म्हणजे इथून पुढचा प्रवास काय होईल. फुल टॉस आणि इथे मात्र बॉल मागे चाललाय. 1 रन पूर्ण झाले, दुसरीचा कॉल दिला, इथे होऊ शकते दुसरी रन, पाहू शकाल. येस, 2 धावेंचा प्रयत्न आणि रोहितला परतावं लागते माघारी. नो प्लस 1 आणि 2 धावांसहित रन आउट होऊन माघारी परतला रोहित भालेराव. नवीन बॅटर जाईल आतमध्ये, लवकर जावा बॅट्समन, लवकर जावा प्लीज. येस, चेक करूया आपण. बीमर बॉलर चेक करू इच्छित आहे बीमर. नो बॉल आहे. चला, त्यामुळे 2 धावा तर मिळतील नक्कीच आणि या 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल झाली आहे. राजमुद्रा विक्रोलियन्स 50 धावा पूर्ण होतात आपल्या. हाफ ट्रॅकर बॉल, आणखीन एक नो बॉलचा इशारा आलाय. मॅचमध्ये अजूनही रंगत कायम आहे. या नो बॉलवरती षटकार आला असतं तर आणखीन जवळ जाता आलं असतं. हाय स्कोर बनवण्याच्या
उंबरट्यावरती विक्रोलियन्स संघ पोहोचला असता राजमुद्रा विक्रोलियन्स, परंतु आता थोडेसे आशा धुसर झाल्यात. अजून अजून कदाचित पंच वळण्याच्या तयारीत होते परंतु नाही, आणि इथे मात्र चॅलेंज केले पंचांना की हा वाईड द्यावा, परंतु चेक केलं जाईल पुन्हा एकदा. शशिकांत कदम यांनी चॅलेंज केले. कोणी जवळ येऊ नका, थांबा, डिसिजन बाकी आहे. यस, कोणी जवळ आणि बाहेरही येऊ नका. फिल्डर भावेश टीम थांबा जरा, कारण वाईड आला तर तुम्हाला पुन्हा फिल्डिंग कंटिन्यू करावी लागेल. वाईड आहे, वाईड आहे, त्यामुळे थांबावं लागेल. यस, थांबावं लागेल. येस, वाईड बॉल डेफिनेटली. ओके, चला चालू करा, चालू करा प्लीज. सजेशनसाठी सजेशन बॉक्स आता आपला बंद झालेला आहे. मला वाटते या ओव्हरमधील 1 2 3 4 5 वाईड आणि 2 नो बॉल. 5 वाईड आणि 2 नो बॉल सध्या हाताळतोय प्रसन्नची. आमचं टेनिस क्रिकेट .inचं स्कोअरबोर्ड कमी पडायला लागले आता. संतोष नाणेकर सरांना मी विनंती करेन ती पट्टी वाढवा. ऑन साइडला बॉल हवेत, बॉल थांबणार नाही, बॉल चालला सीमा रेषेच्या बाहेर. हा षटकार धावसंख्या 58 वर थांबली आणि रिची, जितू, निलेश 11 डोंबिवली टीम चालली आहे या स्पर्धेच्या फायनलमध्ये. अंतिम फेरीमध्ये धडक मारणारा हा संघ आपल्या समोर असणारा. 59 धावा इथे टार्गेट असतील आणि रिची, जितू, निलेश 11 टीमने धावा बनवल्या त्या 61 आणि विक्रोलियन्सच्या झाल्या त्या म्हणजे 58. 59 लास्ट होणार आहेत तुमचे. हा, तो 61च मोजले आपण, नाही 59च मोजले जाणार. चला, प्रथमेश पवार, नाना आपण कुठे असाल या. आपण आपल्याला 1000 रुपयांचं कॅश प्राईज आलेलं आहे. आमचे प्रथमेशजी पाटील संदप गावचे विक्रांत केने यांचे जुने जाणते आणि अतिशय जवळचे मित्र प्रथमेश दादा पाटील यांच्याकडून तुम्हाला दिलं जाणार आहे 1000 रुपयांचं कॅश प्राईज. 81 धावांच्या त्या बहारदार इनिंगसाठी 1000 रुपयांचं हे कॅश प्राईज असणार आहे. त्यामुळे नानांना आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. तसेच सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल तसं मात्र आपण जाऊया. कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होतोय आमच्या समवेत. आज संपूर्ण दिवसभरामध्ये ज्यांनी मात्र आपल्या वाणीने संपूर्ण प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे, द व्हॉइस ऑफ स्वीट व्हॉइस ऑफ नवी मुंबई मिस्टर विघ्नेश मडवी सर यांना आपण ऐकूया. आणि नाना आलेले आहेत त्यामुळे प्रथमेश पाटील दादा तुम्हालाच विनंती आहे की आपणच द्यावं. विनंती असेल. आमचे ज्ञानेश्वर दादा आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण प्रथमेश नाना यांना 1000 रुपयांचं कॅश प्राईज प्रथमेश दादा पाटील यांच्याकडून हे कॅश प्राईज आलेलं आहे. अभिनंदन. 81 धावा, स्फोटक खेळी. थँक्यू. चला लगेच फिल्डिंग लावा. राजमुद्रा विक्रोलियन्स लवकर फिल्डिंग लावा. थँक्यू व्हेरी मच. हर्ष मडवी सरांचा आवाज तुम्ही ऐकलात. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. शिवसेना शाखा शिरवणे
नवी मुंबई आयोजित माजी नगरसेवक चषक 2024 या क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जाऊया या अंतिम टप्प्यामध्ये. ही स्पर्धा देखील पोहोचली गेली. मॅच आपल्या समोर रंगली जाते. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली वर्सेस राजमुद्रा विक्रोलिन्स विक्रोळी या दोन संघामध्ये. आणि बॅटिंग करत असताना राजमुद्रा विक्रोलिन्स विक्रोळी टीमने उभारल्या तब्बल 58 धावा आणि 59 धावांचं टार्गेट उभं केलंय. म्हणजेच आज जर पाहिलं तर हाय स्कोर करणारा संघ डायरेक्ट फायनलमध्ये जाणार होता दुसऱ्या फेरीतील. त्यामध्ये रिची जितू निलेश 11 डोंबिवली टीम ही फायनलमध्ये पोहोचली आहे. त्या टीमचं देखील अभिनंदन आहे. चला मॅचच्या दिशेने जाऊया. 59 धावांचं टार्गेट आहे. कुठलेही टायमिंग कुठलाही मीटिंग घेऊ नका, लगेचच मॅचला सुरुवात करा. मी सगळ्या टीमला विनंती करतोय कारण की अजूनही 2 सामने आहेत, त्यामुळेच वेळ फार महत्त्वाची आहे. अप्रतिम असं आयोजन आहे. मी सर्वात आधी कौतुक करेन. बघा 15 मिनिटात तुमचे 3 षटकं कंप्लीट होणं गरजेचं असणार आहे. त्यासाठी विक्रोलिन्स विक्रोळी टीम या गोष्टीकडे लक्ष द्या. त्यामुळेच लगेचच तुमचा टाइम सेट झालाय, लगेचच क्षेत्ररक्षण सजवा. 59 धावांचं टार्गेट आहे. अप्रतिम असा सामना. आज खुल्या गटातील अनेक मोठमोठे खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं खेळताना पाहायला मिळाली. अनेक अर्धशतकं पाहायला मिळाले. मोठमोठे स्पेल आणि मोठमोठ्या धावसंख्या देखील होताना पाहायला मिळाल्या. त्यामुळेच या स्पर्धेचा चॅम्पियन कोण होईल याकडे सध्याच्या घडीला चर्चा सुरू आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आणि प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी. षटकाराबाहेर जर तुम्ही झेल पकडताय, तुम्हाला या स्पर्धेचे शिल्पकार ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्या वतीने 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल. चला मॅचला होती सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. धारावी गावचा सितार आणि सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेट रबर बॉल क्रिकेट ज्याने गाजवलं असा खेळाडू आहे भावेश रामनाथ नाईक. फलंदाजीसाठी आलाय आणि त्याच्या समवेत ओमी प्रकाश केणी हे नाव देखील सध्याच्या घडीला चर्चेत आहे. मागच्या मॅचमध्ये ओमी केणी लवकर बाद झाला होता, पण या मॅचमध्ये या 59 धावा करण्यासाठी चांगली बॅटिंग करावी लागेल. षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सुमित आवटी. पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती सुमित आवटीने. या मॅचमध्ये देखील पहिलं षटक फार इम्पॉर्टंट असेल. भावेश नाईक स्ट्राईक एंडवर आहे. मॅचला होती सुरुवात आणि लेट्स प्ले. पहिला बॉल डिलिव्हर केला जातोय. सर्व महाराष्ट्र क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे खेळाडू असतील, सगळ्यांचंच लक्ष वेधून घेणारी स्पर्धा. स्पर्धेच्या निमित्तानं मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरापासून दूर खेळला. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कॅच होईल, ड्रॉप. भावेश नाईक सारख्या इम्पॉर्टंट खेळाडूचा झेल आणि इथे धावचीच्या स्वरूपात बाद होत असताना पहिल्याच बॉलवर भावेश नाईक बाद होत असताना एक्सप्रेशन पाहू शकाल. पहिल्या बॉलवर काय थ्रो केलाय, काय क्षेत्ररक्षण आणि काय कलेक्शन पाहायला मिळतंय. लाजबाब ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल. भावेश नाईकच्या विकेटचं पतन. सुपर डुपर फिल्डिंग पाहायला मिळते. पहिला धक्का लागतोय. भावेश नाईक परतलाय. मंगेश वैठीचं कलेक्शन आणि काय सुपर्ब इथे चेंडू गॅदर केला गेलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल कशा पद्धतीने. चला आपल्याकडे वेळ नाहीये. थर्ड अंपायरची मागणी केली जाते. यस आणि खूप चांगलं कलेक्शन आणि स्टंपला हिट केलं गेलं. फ्रंट व्ह्यूने देखील पाहिलं जाईल भावेश नाईक कशा पद्धतीने पहिली धाव घेण्यासाठी कुठेतरी उशीर केला होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि कॉल होता. कलेक्शन पाहायला मिळते आणि खूप चांगलं कलेक्शन आणि फलंदाज भावेश नाईक बाद होत असताना रिव्ह्यू लॉस झालाय बॅटिंग करणाऱ्या टीमचा आणि फलंदाज बाद होईल.
मोठी विकेट प्राप्त झाली. इनफॉर्म बॅट्समन भावेश नाईक परतलाय. एक गडी बाद, एक अशी सुरुवात म्हणावं लागेल. पाहू शकाल काही स्ट्रोक लगवला गेला. बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप झाली, स्किट झाला. त्यानंतर कलेक्शन पाहायला मिळालं. खूप चांगला थ्रो आणि मंगेश वैती एक्सप्रेशन पाहू शकाल. सुपर डुपर फिल्डिंग. भावेश नाईक परतल्यानंतर मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. विश्वजीत ठाकूर मोठ्या दिघोडे गावचा सितारा, मिस्टर जुन्नर प्रीमियर लीग वेगवान गोलंदाजाच्या यादीत या खेळाडूचं देखील नाव आहे. अगदी लेदर बॉल क्रिकेट मध्ये भरपूर सराव करतोय आणि व्यावसायिक खेळाडू आहेत. आपल्या दिघोडेच्या गावाचं नाव आज अखाती देशापर्यंत पोहोचवण्याचं काम या विश्वजीत ठाकूर मोठ्याने केलंय. आज या मोठ्याला मोठी इनिंग करावी लागेल. 59 धावांचं टार्गेट आहे. सुमित आवटीच्या पहिल्याच बॉलवर बाद झाला. एक गडी बाद, एक अशी धावसंख्या. बॅटिंग करत असताना आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघाची. पहिला बॉल पडल्यानंतर काहीसा सबमरीन राहिला आहे. बॅट आणि बॉलचा कुठलाही ताळमेळ नाही. डॉट बॉलची सांगता होतीये. एक एक बॉल फार इम्पॉर्टंट असेल. बघा पडल्यानंतर चेंडू काहीसा आतमध्ये आला. एन कटर बॉल पाहायला मिळतोय सुमित औटीच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी. इथे देखील अकोटप्याचा बॉल भिरकावलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे लाजबाब झेल. अमित कोरीच्या माध्यमातून झेल पकडला जातोय. आणखीन एक विकेटचं पतन. फिल्डिंगचं स्टँडर्ड फार उच्च दर्जाचं पाहायला मिळते. अमित कोरीने अप्रतिम झेल पकडलाय आणि आणखीन एक विकेटचं पतन. विश्वजीत ठाकूरला देखील परतावा लागेल. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स, सुपर फिल्डिंग परफॉर्मन्स पाहायला मिळते. इथे टीम राजमुद्रा विक्रोलियन्स विक्रोली टीम कडून 2 धक्के आतापर्यंत पाहायला मिळाले. विश्वजीत ठाकूर, भावेश नाईक हे 2 खेळाडू बाद होत असताना ऍक्शन रिप्ले में हुकचा फटका पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होता. असं वाटलं होतं की सीमा पार जाईल, पण अखेरच्या वेळेस काय कॅच पकडली आहे. सुपर कॅच, लाजबाब झेल. दुसरा गडी गारत होत असताना 2 गडी बाद, 1 धाव फलकावर लागलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. बंटी भद्रिके फलंदाजीसाठी आलाय. मागच्या मॅच मध्ये बंटीने चांगली बॅटिंग केली होती. या मॅच मध्ये बंटीला चांगली बॅटिंग करावी लागेल. 2 धक्के आतापर्यंत टीम अडचणीमध्ये आहे. आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीम. मॅन ऑफ द सिरीज साठी रुद्रा संकेश नाईक याच्या वतीने 5,000चं कॅश प्राइज दिलं जाईल, जो मालिकावीर ठरेल. यावेळेस बंटी बद्रिकेच्या बॅट मधून चांगला फटका येतोय. गॅप मध्ये आहे. 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे. या इनिंगचा पहिला क्रॅकिंग चौकार बंटीच्या बॅट मधून येतोय. चौकार. खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 2 गडी बाद, 5 धावा. आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीम बॅटिंग करत असताना यावेळेस देखील ऑन साइडला दमदार फटका आहे. समोरच्या दिशेने लगवला जातोय. बंटी बद्रिकेच्या बॅट मधून आणखीन एक लाजबाब स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. अगदी स्लॉट मध्ये बॉल होता. समोरच्या दिशेत खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. बंटी बद्रिके लाजबाब क्रिकेटर आहे. अनेक स्पर्धा गाजवल्या, त्यामुळेच एक जबाबदारी असेल. 2 गडी बाद. प्रेशर मध्ये आहे टीम, अडचणीमध्ये आहे संघ.
या अडचणीतून बाहेर काढावा लागेल. संकट मोचकच्या भूमिकेत बॅटिंग करावे लागेल. इथे देखील फटका चांगला आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. अशा तऱ्हेने पहिल्या षटकाचा खेळ इकडे संपलाय आणि षटक क्रमांक पहिलं संपल्यानंतर 2 गडी बाद 12 धावा धावफलकावर लागलेत. आता उर्वरित धावा जर पाहिल्या तर 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 बॉलमध्ये अजूनही धावा जर पाहिल्या 47 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे तोपर्यंत असं म्हटलं जातं की माहोल बदलतं संगीत, मनाला प्रफुल्लित करतं संगीत, मन तल्लीन करतं संगीत. ऐकूया एक मधुर गीत. गर्दी औचित्य आहे माजी नगरसेवक चषक 2024 आणि आदरणीय ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा. 12 धावा धावफलकावर लागले. 2 गडी बाद. आता उर्वरित 18 बॉल आणि 47 धावांची आवश्यकता आहे. गिरीश कोचरेकर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. षटक क्रमांक दुसरं. पहिलाच बॉल इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅकवर्ड पॉइंट रिझर्वमध्ये चेंडू जाईल. सिंगल मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. एकच धाव. ओमी प्रकाश केणी पहिल्या मॅचमध्ये 0वर बाद झाला. मिस्टर 50 म्हणून ओळखला जातोय. अनेक विक्रम आहेत या खेळाडूच्या नावावर. 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याची किमया देखील अनेक वेळा या खेळाडूने केलेत. आज मात्र आपल्या नावाला साजेशीर अशी फलंदाजी करावी लागेल. आपल्या भूमीवर आपल्या नवी मुंबईमध्ये आपला धमाका दाखवावा लागेल. गिरीश कोचरेकर मागच्या मॅचचा हिरो, ज्याने 1 षटक हाताळलं होतं आणि 1 धाव खर्च केली होती आणि अचूक टप्प्याचा माहेरघर म्हणून ज्याची ओळख आहे या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, तो खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवर आहे. 17 बॉलचा खेळ बाकी आहे. 17 मध्ये 46 अजूनही करायचे आहेत. फुलरलेनचा चेंडू आहे. चूक केली गिरीश कोचरेकरने, पण क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नाही. फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओमी प्रकाश खेणीच्या बॅटमधून येतोय पहिला धमाका चेंडू सीमारेषा पार. षटकार. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये दिवा गावातून सायनाथ दिवा या टीम मधून आपली सुरुवात केली आणि बघता बघता माथेरानच्या स्पर्धेमध्ये शतक झळकवलं. आगरीगोळी प्रीमियर लीगच्या 3 मॅचमध्ये 3 अर्धशतक, 6 बॉलमध्ये 6 षटकार, असे अनेक कारनामे या खेळाडूच्या नावावर आहेत. ओमकार प्रकाश खेणी. यावेळेस देखील हेलिकॉप्टर तो लँड होईल. लॉंग ऑन रिझन मध्ये ताकदवन फटका लगावला जातोय. ओमकार प्रकाश खेणीच्या बॅट मधून येतोय आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. षटकार. येस, निलेश चंदू पाटील यांचा उल्लेख या गाण्यात केल्यात आणि हे गाणं साकारण्यामागे त्यांची देखील महत्त्वाची भूमिका आहे. या खेळाडूच्या जडणघडणीमध्ये देखील महत्त्वाची भूमिका आहे निलेश चंदू पाटील यांची. आणि ओमकार प्रकाश खेणी या मैदानामध्ये बरसत असताना चांगला खेळ सुरू आहे. 2 बॉलवर 2 षटकार लगवले गेलेत. गिरीश कोचरेकर
जो चूक टप्प्याचा गोलंदाज जाणला जातोय त्याची मात्र लाईन अँड लेंथ खराब केली. बॉल सोडून दिलाय ऑफ स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. पहिलं षटक अप्रतिम दर्जाचं पाहायला मिळालं. त्यानंतर मात्र गिरीश कोचरेकरवर चढवलेला हल्ला. टीमची धावसंख्या 26-26 या आकड्यावर. 26 धावा धाव फलकावर लागलेत. येथे देखील चांगला फटका लगवला जातोय. कव्हर रिजन मध्ये एक धाव कंप्लीट झाली की जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. रोहित भालेराव येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. चांगली रणनीती आखली गेली. 59 धावांचं टार्गेट आहे. गिरीश कोचरेकर मात्र या बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. ओमकार प्रकाश केणी केंद्रीय मंत्रीचे स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर कार आपल्या नावी करणारा हा खेळाडू आहे. अनेक स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूची चमकदारी कामगिरी राहिली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस फटका चांगला आहे. आउटस्टँडिंग, माइंड ब्लोईंग, इम्प्रेसिव्ह केणीच्या बॅट मधून येतोय. ओमीच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजबाब स्ट्रोक. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल काय स्ट्रोक लगवला जातोय. अख्खू टप्प्याच्या बॉलवर 1 हँडेड अगदी रिषभ पंतच्या स्टाईल मध्ये फेकून दिलाय. सीमारेषी पलीकडे 6 धावांसाठी षटकार. ओमी केणी अगदी तुडुंब मैदान भरलंय. इथे फटका चांगला आहे. स्ट्रोक फसलाय. रोहित भालेराव चूक करणार नाही आणि इथे ओमकार केणीच्या विकेटचं पतन होतंय. दुसरा धक्का लागतोय. तिसरा धक्का लागतोय टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स संघाला. फलंदाज ओमकार केणी परतलाय. 3 गडी बाद टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या आकड्यावर. 5 बॉल मध्ये 20 धावांची एक झुंजावत खेळी करत ओमी केणी बॅक टू द डगआउट. चौतीस धावा धावफलकावर लागलेत. षटक क्रमांक इथे दुसरं संपलं गेले. 2 षटकांचा खेळ संपलाय. आता उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आणि 12 मध्ये करायचे तब्बल 25 धावा. 12 चेंडू 25 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिनू कांबळे फलंदाजीसाठी आलाय. या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक दिनू कांबळेच्या नावावर आहे. काय बॅटिंग केली होती. 61 धावा, 63 धावा 19 चेंडूमध्ये. पहिल्या मॅचमध्ये धुवाधार बॅटिंग पाहायला मिळाली. बंटी बद्रिके हा देखील चांगल्या रिदम मध्ये आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज वापरला जातोय. राहुल वराटकर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. 12 बॉल 25 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. दोन्ही टीमला संधी आहे. आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीम वर्सेस राजमुद्रा विक्रोळी. कुठला संघ जाईल पुढच्या फेरीमध्ये त्याकडे सगळ्यांचंच लक्ष वेधलंय. अप्रतिम असं आयोजन. चला सामना स्पीडअप करा. मॅचला होते सुरुवात. 12 बॉल 25 धावांची आवश्यकता आहे. पहिला बॉल बंटी बद्रिकेच्या बॅट मधून येतोय. कव्हर रिजनला क्लिअर करणारा अफलातून स्ट्रोक लगवला जातो. चेंडू सीमारेषा पार. षटकार. थँक्यू व्हेरी मच. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन येतील. प्रथमेश पवार नाना प्लीज या. टॉस साठी या मॅच मधून जो संघ जिंकेल तो 2 हात करेल. त्यामुळेच आपण रेडी राहायचं आहे. यावेळी देखील समोरच्या दिशेने चांगला स्ट्रोक लगवला जातोय. क्षेत्ररक्षक आहे गिरीश कोचरेकर. चूक होणार नाही
आणि आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बंटी बद्रिकेला परतावा लागेल. कहाणी पुन्हा एकदा ट्विस्ट येतोय. चौथा धक्का लागतोय आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स कळंबोली टीमला. फलंदाज बाद. चला, अनेक प्रेक्षक आहेत ते आमच्या सीमा लगत अगदी उभे आहेत. त्यांना विनंती करतो की कृपया तुम्ही मागे सरा. अगदी दिनो कांबळेचे 5 बॉल मध्ये 5 षटकार ज्यांनी लगवले होते. काय बॅटिंग केली होती पहिल्या मॅच मध्ये. सुपर बॅटिंग, ऍक्शन रिप्ले आणि आपण हायलाइट्स पाहू शकाल. पवन केणीच्या गोलंदाजीवर नवीन बॅटर विशाल शहा फलंदाजीसाठी आलाय. षटक क्रमांक आपण पाहू शकाल. तिसरं मार्गस्थ असताना पहिलाच बॉल अकोट टप्प्याचा हुक करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय फ्लाय स्लिप मध्ये, सिंगल मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की काय. आणि अशा तऱ्हेने 2 धावा इथे कंप्लीट होत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 42 आकड्यावर. विशाल शहा फलंदाजीसाठी आलाय. घणसोली टीमचा हा खेळाडू आहे. TDPL स्पर्धा ज्याने मॅन ऑफ द सिरीज आपल्या नावी केली. सर्वाधिक धावा ज्याच्या बॅटमधून आल्या होत्या टायगरच्या भूमीवर. विशाल शहा मॅन फ्रॉम घणसोली किरणमध्ये घणसोली टीमकडून हा खेळाडू बिलॉंग करतोय आणि चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील आपली छाप सोडतोय. या बेस देखील ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेट रिझन मध्ये चेंडू जातोय. मंगेश वैती वेगाने येईल तोपर्यंत सिंगल मिळते. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं ज्या पद्धतीने गोलंदाजी होते. राहुल वराडकर यांचं खूप चांगली गोलंदाजी. राहुल वराडकर आपण पाहू शकाल. 8 बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 16 धावा म्हणजेच प्रत्येक बॉल मागे 2 धावा कराव्या लागतील. दिनू कांबळे प्रथमच स्ट्राईकला येत असताना दिनू कांबळेचा हा डावखोरा फलंदाज आहे. त्यामुळेच स्क्वेअर लेग असेल, मिड विकेट रिजन असेल, या मैदानाची सगळ्यात छोटी बाउंड्री आहे. त्यामुळेच हा ॲडव्हान्टेज असेल आणि त्याच दिशेने फटके मारण्याचा प्रयत्न सुरू असेल. निषेधाचा वेध घेतलाय. चांगली गोलंदाजी राहुल वराडकरचं कौतुक करावं लागेल. कमबॅक करत असताना या मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी केली आहे. 7 बॉल 16 धावांची आवश्यकता आहे. हा बॉल फार इम्पॉर्टंट असेल टीम कळंबोली संघासाठी. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली वर्सेस राजमुद्रा विक्रोलिन्स विक्रोळी असा मैदानामध्ये सामना रंगत असताना शेवटचा बॉल पुन्हा एकदा राहुल वराडकर. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू हवेत आहे. रोहित बालेरावच्या आवाक्याबाहेर चेंडू जातोय. 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे. अखेरच्या बॉलवर आलाय चौकार. अशा तऱ्हेने 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 47 आकड्यावर. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 12 धावा. मॅच ऑन आहे. दोन्ही टीमसाठी संधी आहे. बघूया या संधीचं सोनं कोण करतंय आणि कोण जाईल पुढच्या फेरीमध्ये. तोपर्यंत ऐकूया एक मधुर गीत. थँक्यू व्हेरी मच. तमाम प्रेक्षक अगदी सगळ्याच प्रेक्षकांच्या नजरा या मॅचकडे लागलेत. आज टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे पाहण्यासाठी आपल्या घरचा रस्ता सोडून रामलीला मैदान सारसोळीच्या भूमीवर सगळे प्रेक्षक जिकडे बघावं तिकडे प्रेक्षक पाहायला मिळतील. आणि या प्रेक्षकांना काय पाहिजे तर हाय व्होल्टेज सामने. या प्रेक्षकांना काय पाहिजे तर गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षक यामध्ये अव्वल दर्जाचं क्रिकेट. आणि सगळेच प्रेक्षक मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं आस लावून आहेत की कोण होणार या माजी नगरसेवक चषकाचं
मानकरी चला प्लीज सामना स्पीडअप करा. वारंवार तुम्हाला सूचना दिली जाते. अखेरचं षटक आहे. अखेरचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर. श्रेयश येतोय, यंगस्टार खेळाडू आहे. अखेरचं षटक. 6 बॉल 12 धावांची आवश्यकता आहे. मॅच आधी दोन्ही बाजूने समसमान स्थितीमध्ये पाहायला मिळते. श्रेयश एक यंगस्टर गोलंदाज. पहिला बॉल फेस करत असताना विशाल शहा. पहिलाच बॉल लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. टायमिंग बेमिसाल चेंडू जातोय सीमा रेषा पार. विशाल शहाच्या बॅट मधून अप्रतिम फटका. पहा षटकार. बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. सुपर मॅच. अप्रतिम असं आयोजन पाहायला मिळते. पुन्हा एकदा कोटप्याचा बॉल अगदी स्पायसी बाउन्सर. अंपायर आमच्या दिशेने वळलेत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. श्रेय चूक करत असताना पहिल्या एका बॉल मध्ये 7 धावा खर्च केल्या. आता 5 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. जवळजवळ विजयाचं तिकीट निश्चित झालंय. टप्प्याच्या बॉलला हुक केलाय, पकडून दिलाय सीमा रेषेपलीकडे. 6 धावांसाठी षटकार. हा सामना जिंकलाय. आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीमचा कॅप्टन लगेचच या भावेश टॉस साठी आणि अंकुर सिंग देखील आमच्या सोबत आहेत. आणि आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीमने हा सामना 6 गडी राखून विजय आपल्या नावे केलाय. चला भावेश नाईक लगेचच टॉस साठी या आणि आपण या मॅच नंतर मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने जाणार आहोत. नेक्स्ट मॅचचा टॉस सेमीफायनलचा टॉस केला जातील. भावेश प्लीज या लगेचच. अंकुर सिंग आमच्या सोबत जोडले गेलेत. भावेश नाईक तर विक्रांत केणे प्रतिष्ठान डोंबिवली वर्सेस आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. हा सामना देखील पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय आणि विक्रांत केणे प्रतिष्ठान डोंबिवली टीमने टॉस जिंकलाय. लगेचच अंकुर लगेचच निर्णय बॉलिंग करण्याचा निर्णय आला. लगेचच फिल्डिंगसाठी आपण मैदानाच्या आतमध्ये उतरा. अंकुर आपल्याकडे वेळ कमी आहे.